सात जन्माची लाभली पुण्याई, सात जन्माची लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालकीचे भोई, म्हणून जाहलो पालकीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा झालं. हॅलो, पेटीचा कमी करा आता. आणि धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून आज आई काळंबा देवी, आई महालक्ष्मी, आई महाकाली, श्रीदेव रवळनाथ ब्राह्मणदेव, आई पाहुणाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य आणि पवित्र भूमीमध्ये, या गोंडके गावामध्ये असणार आई काळंबा देवीचं पवित्र असं मंदिर. आणि या मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे येणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्तानं आज या ठिकाणी
आई काळांबा देवीचा अखंड जागर या ठिकाणी चालू आहे। आणि आजच्या या दुसऱ्या दिवशी त्या भगवंताची सेवा, त्या भगवंताची आराधना करण्याच्या हेतूनं आमचं श्रीदेव राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ आज त्या आईची जागर करण्यासाठी या ठिकाणी आलाय। म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आज काळांबा देवी देवालय कमिटी यांच्या वतीनं या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आला। आणि त्या निमित्तानं आम्हा दोन बुवांची या ठिकाणी निवड झाली आहे। मी स्वतः बुवा प्रथमेश झाकू चव्हाण, राहणार फोंडाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। आणि मला पकवा साथ करतात ते सन्माननीय सुहास सुतार, दगा तबला साथ करतात ते लोकेश सोलकर। आणि श्रीदेव राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ मी माझ्या भजन मंडळाच्या वतीनं काळांबा देवी देवालय कमिटीचे लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे आजच्या रात्रीला लाभलेले सन्माननीय बुवा संदीप पुजारे बुवा आणि बुवांचे पखवाज वादक आणि बुवांची कोरस मंडळी यांचे देखील लाख लाख आभार मानतोय। खरोखर आज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली या उक्तीनुसार आज खरोखरच माझ्या वाडवडिलांची पुण्य आणि आज म्हणूनच या काळांबा देवीच्या जागरणासाठी येण्याची एक सुवर्ण संधी श्रीदेव राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळाने मला मिळाली। त्याबद्दल समस्त काळांबा देवी कमिटीचे लाख लाख आभार मानतो। आणि या गावातील सन्माननीय कैलासवासी अगदी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं असे मनोहर विश्वासराव यांच्या आत्म्यास मानवंदना करतोय। खरोखर हस्ते परहस्ते या मंडळामध्ये कोणी पखवाज वादक असतील, कोणी भजनी बुवा असतील, त्या सर्वांचे लाख लाख आभार मानतोय। या ठिकाणी असलेला महिला वर्ग त्यांचे देखील लाख लाख आभार मानून आज ज्यांनी मला फोनद्वारे संपर्क साधला ते विवेक उत्कृष्ट साऊंड सिस्टीमचे मालक विवेक काटकर यांचे देखील लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे जे ऑपरेटिंग करतात ते सन्माननीय राकेश काटकर यांचे देखील लाख लाख आभार मानून तुम्हा जमलेल्या तमाम मायबाप रसिकांचे आशीर्वाद घेत असताना माझ्या मातृदेवतेला पितृदेवतेला साष्टांग नमस्कार करून आई काळांबा देवीचे आशीर्वाद घेऊन तुम्हा जमलेल्या सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला साष्टांग नमस्कार करून बुवांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला साष्टांग नमस्कार करून अखिल विश्वाचा आराध्य दैवत वक्रतुंड विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग नमस्कार करून श्रीदेव राधाकृष्ण केळोबा पाचोबा व शिकदेवाच्या आशीर्वादानं ओम रामनपती पालक परश्री समाते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या वेळावाकड्या हरिभजनाला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। ज्याप्रमाणे बुवा चाललेत त्याचप्रमाणे जायला पाहिजे नाही काय। कारण आज बुवा बोलले सुरुवातीकच की ज्यावेळी इलं तेव्हा असा वाटत होता की आमचं भजन ऐकू कोणच नाही, पण असो आज तुम्ही अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात। तुम्हा सर्वांना उदंड असं आयुष्य लाभो अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करतोय। आणि प्रथमतः त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। कारण बुवा ज्याप्रमाणे चाललेत, कारण ज्येष्ठ बुवा जोरदार बुवांसाठी टाळ्या होऊन दे या ठिकाणी। बरा मी लेट इलय हिचो लोकांका काहीच फरक पडलो नाही, कारण मी इल्यानंतर लोक येईल। मी येऊच्या आधी जर लोक इली असती तर 100% माझी चूक होती, पण माझी त्याच्यात चूक काय नाही। मी बघितलंय तर म्हटलं लोक अजून येऊची होत नाही, मॅपवर इलंय ना मी, त्याच्यामुळे खरोखर काही टेन्शन घ्यायचं नाही। पुजारे बुवा आहेत जोडीला म्हटल्यानंतर, कारण माझी एक पद्धत आहे मंडळी, आज ज्येष्ठ बुवांबरोबर बारी 100% सोडणार नाही। तिने सांगितले नाही या गांजा डुकार काय ऐकणारातलं नाही,
100% सोडणार नाही. यूट्यूबला बघला असतात. पण आज ज्येष्ठ बुवांचा मान सन्मान राखतच आज या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांनी अगोदरच सांगितलं की वेळेचं आणि या ठिकाणी जे मंदिर आहे त्याचं भान राखून बारीला सुरुवात होऊन देत. 100% या ठिकाणी प्रथमतः भजन सुरुवात करतोय आणि जे बुवा काय बोललेत तर 100% सांगतोय. बुवाने सांगितलं की माझ्यापेक्षा चव्हाण बुवांचं भजन चांगलं आहे. असं काय नसतं बुवा. भजनाला कोणी कोणाचं नाव ठेवायचं नाही. तुमचं पण भजन सुंदर आहे. पण आज रूपाचा अभंग एक नंबर माका आवडलो. भारीच होतो नव्हतो 9 दिवसात जेवढं आवाज लावतो होतो तेवढं आज 9 दिवसाच्या आधीच लावलं आणि दुसऱ्या दिवशी असं भारी एक नंबर बुवा. पण मी आपलं प्रयत्न करतोय. जर आवडला तर बक्षीस नको, तुमच्या टाळ्या मात्र जर भजन आवडलं तर टाळ्या होऊन देत. कारण टाळ्या ही आमची पोचपावती आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना उदंडच आयुष्य लाभो अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. नॉर्मल सही को द्या भैया. शंभो शंकरा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो. दुःख निवारी भवभयारक शंभो. दुःख निवारी भवभयारक शंभो. शंभो गणेश्वर. चौदा विद्येच्या सागरा. बुद्धिदायका लंबोदरा. शुभंकरा मोरया. मूळ माया प्रणव रूपिणी. शिवशक्ती दे नारायणी. जननी तवती जगत स्वामिनी. चिंतामणी मोरया.
हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा वाढविसी हरी भक्ती महिमा वाढविसी हरी भक्ती महिमा वाढविसी हरी भक्ती महिमा वाढविसी हरी भक्ती महिमा अवतार तो सर्वोत्तमा अवतार तो सर्वोत्तमा गणेश नामा मोरया गणेश नामा मोरया गणेश नामा मोरया गणेश नामा मोरया सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम ग्रामदेवता आई गांगुमाऊली ग्रामदेवता श्रीलिंग रवळनाथ देव वाघोबा वशिकदेव वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ परमपूज्य भालचंद्र ब्राह्मण देव आई उगवाई आई महाकाली आई काळंबा देवी आई नवला देवी आई पाहुणाई रंगदेवते माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य अभिषेक शिरसाट सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान संतोषितकर बजरंग शाबास जेवतानाच एवढं जेवतंय जास्त जेवत नाही जेवण वाढणाऱ्यांका विचारा लगेच उठले जरासं खाऊन पण जेवण सुंदर होता पापड लोणचा वगैरे कारण बुवा येऊ वेळ झालो माका त्याचं कारण सांगतोय कारण मंडळी गंमत अशीच झाली हो आता जशी गंमत झाली ना तशी एका टायमिंगला गंमत अशी झाली मी बारीक जाऊ बाहेर पडले अर्ध्या वाटे दिलंय आणि आयोजकांचे फोन येऊ लागले खै राहुलास मोबाईल टाकले स्विच ऑफ करून माका पोचतो माहिती होता म्हणून स्विच ऑफ करून टाकले आणि कसो बसो आपलं आयोजकांच्या तिथपर्यंत पोचलंय आणि आयोजकातले एक आजोबा होते दांडो घेऊन रस्त्यावरच उभे मगाशी तुम्ही नव्हता असता बरं झाला दांडो घेऊन रस्त्यावरच उभे ए चव्हाणा ओ म्हटलं झाला काय भियालय पोरवो असं म्हटलं बोंबाटनास किती ए चव्हाणा येऊ वेळ किती झालो तो सांग हो म्हटलं गप रवा एक तर मी टेन्शनमध्ये होय येऊ वेळ किती झालं तो सांग म्हटलं सांगताय थोड्या वेळात नाही म्हणतात पटकन जाऊन जेवण घे जा लगेच बारी चालू हो गोई म्हटलं ठीक आहे लगेच चालू करूया कसो बसो आपलं 2 घास ढकलू साठी गेलंय आणि ताटावर बसलंय तर जेवण भारी बनवलेलं हो डाळ भात काळा वाटाण्याचा सांबारा पापड लोणचा वडे बिडे सगळा अगदी भारीच बनवलेल्याने आता माळवसाचा लक्षात राहिला सगळा भारी सगळा बनवलेल्यानी पापड बिपड सगळा बनवल्यानी फक्त त्यांनी चूक एकच केल्यानी सगळा वाढल्यानी हो पण पापड काय वाढल्यानी नाही पापड काय वाढल्यानी माका होय होतो पापड मगाशी पण पापड डबल घेऊन घाले माका होय होतो पापड मी बघतोय पापड वाढतात कधी हे काय पापड वाढीन तेवढ्यात ते आजोबा परत दिले हे चव्हाणा हो म्हटलं ग बसा ठसको लागात ते म्हणतात हे चव्हाणा योग वेळ किती झालो तर आता सांग
म्हटलं आजोबा माका वेळ कित्याक झालो माहिती हा, गाडयेच्या समोर ना एक भलो मोठो साप होतो. आजोबा म्हणतात साप केवढो होतो, त्याका मारायचा कसा म्हटला, म्हणून गाडी न घालता जाता का वाट बघित होतोय. आजोबा म्हणतात साप केवढो होतो, मी म्हटलं माका होय होतो पापड. आजोबांका सांगितले साप ना त्या पापडाच्या करंडेपासून माझ्या ताटा एवढं होतो. त्यांच्या लक्षात हिला कोणाक पापड वाढलेले नाहीत. बुवा हां जावा जावा, नाव कसा, नाव काय, धन्यवाद. या ठिकाणी संतोष चव्हाण यांच्याकडून भेट बघा कसली इली आता. बरं ही गावठी काकडी आणि कसा माहिती आहे बुवा, काकानं धोंडाच खाऊ घ्यावा, औषिक आता सांगते धोंडाच कर म्हणून. बुवा ह्या जा प्रेम आणा, म्हणजे आज पहिल्यांदा गावात येऊन तुमच्या प्रेम भेटताय ह्या महत्वाचा. काय नाही, जेवढा बुवानी वेळ काढलाय तेवढा 100%, काय टेन्शन घ्यायचं नाही. विदाऊट तिकीट फुल टाइमपास. माका दाढी हा म्हणून ते कावतोच देव जराशी काढून ऐकूच लावशा हो. अरे बाबा दुसऱ्या खा आता काय म्हणायचं नाही. बरं नाही त्यांचं या चालू आहे ना, यूट्यूब चालू आहे. यूट्यूबवाल्यांसाठी पण जोरदार टाळ्या होते, बिचारे मेहनत करतायत बघा. म्हणजे आज बुवानी सांगितले नाही, बुवा तसं जास्त काय माका बोलले नाहीत. म्हणतात म्हणजे माका म्हणतात खर्च जास्त खरं आता, पण बुवांका माझ्या डबल खर्च. बुवा जेवढा बोलले तेवढा अगदी शॉर्टकटमध्ये, काय बुवांका मी जास्त बोलणार नाही आणि बोलल्याशिवाय राहणार नाही. हां बोलणार, तुम्ही बघता इतर राहा माझ्या जोडी. हां आता काकडी आणला असते, आता पाव किलो गुळ पण घेऊन, कारण आता सगळ्याच भाग झाला. गंमत अशी की हे जे मी कापलंय केस आणि दाढी, त्याका माका आता जवळजवळ 180 रुपये लागले. म्हणजे आमची सलना असून पण 180 लागले, म्हणजे विचार करा. माका 180 लागले आणि बुवांका जर केस कापूक गेले ना 350 शिवाय भागत नाही. किती सांगा, त्याका शोधून शोधून कापूचे लागतं. तो म्हणता कापायचे नक्की घ्यायचे केस, त्याच्यामुळे त्यांना डबल पैसे. असो बुवा जेवढा बोललेत तेवढा बोलले. रुपावलीच्या माध्यमातून थोडासा आपला बुवांची गळ काढीन, कारण बुवा म्हटल्यानंतर शातीर माणूस, अगदी म्हणजे हास्याचे फवारे. आणि या सिंधुदुर्गात संदीप पुजारे त्याच्याशिवाय बाकी दुसरा कोण काम करू शकत नाही. आज जरी जोडी कसली तरी मी त्यांना अहो जाऊ करून, कारण काय मंडळी आज डबल बारी म्हणजे भांडण नाही. आज माता भगिनी येऊचे बंद झाले. कारण काय तर बुवा एकामेकाच्या घरादारापर्यंत जाऊन किलेश, ह्यो किलेश न होता तुमचं मनोरंजन आणि भगवंताचं नामस्मरण. आज ज्यांनी आम्हाला शाल घातली ते वयस्कर लोक होते, त्यांनी बरोबर खरोखर देवाचे देवळामध्ये तुम्ही सर्वजण नामस्मरण करताय. आणि आम्ही येऊन जर भांडणं गेली, भांडणं करू वेळ लागत नाही आहे ना, फक्त ही काकडी कपाळावर मारूची किलेशच किलेश. असून दे बुवा. या ठिकाणी भाषणाला सुरुवात करतोय बघा. 10 मात्रा बुवानी 15 मात्राचं नोटेशन घेतलात. बुवा खूप सुंदर जुनं नोटेशन आहे, ऐकायला मजा आली. आणि खरोखरच बुवांच्या मुखातून आज म्हणजे वाकडा काय इला नाही. त्या टकल्याचा फक्त काय तर सांगलं, त्या भांगला तुमचा टकला, त्या टकला बाहेर ठेवून यावा जावा. त्या टकला बाहेर ठेवा, आम्ही तुमच्या टकल्यावर काय जायत नाही. त्या मोर कोण घसरान पडाक जायचं, वर चढण्यासारख्या घसरगुंडी ती. वर चढलास का फुळूक, वर चढलास का पुळूक, त्याच्यापेक्षा न टाकल्यावर बोललेला बरा. हो असो पुळूक, त्यांना एक शब्द गावलो बस झालो. या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण मंडळी, कारण आज बुवानी सांगितलं, बुवा एक गोष्ट बघण्यासारखी आहे. बुवानी सांगितलं की नवरात्रामध्ये देवीने 9 दिवस आपले धारण केले. आज बुवा ज्येष्ठ आहेत बघा, प्रश्न असा घालत नाही, पण त्याचं कोडं मला सुटत नाही, म्हणून बुवांना पण विचारतो आणि तुम्हाला पण विचारतो. सुटलं तर बुवा सांगा. नवरात्रीचे 9 दिवस बुवानी सांगितलं की त्या देवीने त्या राक्षसाबरोबर युद्ध केलं. आणि युद्ध केल्यानंतर जी हत्यारं वगैरे लपून ठेवलेली होती ती घटात ती 10व्या दिवशी काढली गेली. 10व्या दिवशी. पण बुवा आजचा या वर्षीचा 2025चा जर कॅलेंडर बघितलात तर 9 नाही 10 रात्र आहेत मंडळी. बरोबर 9 नाही 10 रात्र आहेत. 11व्या दिवशी बुवा दसरा आहे माझ्या माहितीत, कारण तिसरी माळ जी आहे, तिसरी माळ ती डबल लिहिलेली आहे. बरोबर मंडळी, तिसरी माळ ही डबल आलेली आहे. आणि आज
9 रात्र नसून 10 रात्र पूर्ण होतात आणि 11व्या दिवशी दसरा सण आहे. बुवा खोडं सुटत नाही. आपला सुटला तर तुम्ही सांगा, नाही तर मग मी आपलं गजराच्या माध्यमातून प्रयत्न करीन. असं प्रश्न काय नाही. रागवा नको हो बुवानो, रागवा नको हा. नाही माका भीती वाटता, बाकी काय नाही बुवा. या ठिकाणी विदाऊट तिकीट फुल टाइमपास, काय टेन्शन घ्यायचं नाही. अगदी भजनाला सुरुवात करतोय, कारण मरा मरा मंत्राचा मंडळी रामनाम झाला. मरा मरा मंत्राचा रामनाम झाला. तो रामनाम जपता वाल्याचा वाल्मिकी तरला, त्या वाल्मिकीनं रामायण लिहिलं आणि तदनंतर राम जन्माला आला. मग मला सांगा, ज्या वाल्मिकीने मरा 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 मंत्राचा जप केला आणि त्याचा रामनाम झाला, तो राम आपल्याला समजला नाही. आणि तो राम म्हणजे अंतरी असलेला अंतरीचा अंतरात्मा. म्हणून त्या अंतरीच्या अंतरात्म्यापासून भगवंताचं प्रथमतः नामस्मरण करूया. कारण बघा, सागर मंथन झाल्यावरती देखील जे हलाल विष त्यातून निर्माण झालं ते शिवशंभूनी प्राशन केलं आणि तो दाह थांबण्यासाठी पण रामनामाचा जप करावा लागला. आणि म्हणून ह्या कलियुगामधून जर का सुटायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आई काळंबा देवीसाठी एकदा जोरदार या ठिकाणी टाळ्या होऊ देत. भजनाला सुरुवात करतोय. ग म प ग म प ग म प नी प नी सा सा नी ध प म प ग म ग रे सा आ आ नमस्कार. या ठिकाणी बघा, आयोजकांची इच्छा होती की दोन्ही पखवाजोदकांनी पखवाजच्या माध्यमातून परण वाजवायचं. तर जेव्हा शिवशंकर क्रोधित होऊन नृत्य करायचे त्याला तांडव असे म्हणतात आणि तेच तांडव या पखवाजच्या माध्यमातून वाजवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आवडल्यास नक्की या कलाकाराच्या पाठीशी टाळ्यांचा आशीर्वाद द्या. शिवहर नादति शंकर डिमिकिटि डिमिकिटि बाज मृदंग नीलकंठ शिव गंगाधर हर नंदी वाहन व्याघ्रांबर मुंड मालवर भस्म अंगपर उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धा उमापति हे शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धा उमापति हे शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धा. जय शिव शंकर गिड़गिड़ात गिड़गिड़ात गणपति लंबोदर मुख मंगल भजत कात हर 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 त्राहि त्राहि शरणांग नरकत मृदंग बाजे ऐते नाजे ऐते बम बम हर हर शिव हर चंद्र बदन धक धक शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था. ओम ओम शिवहर नादति शंकर डिमिकिटि डिमिकिटि बाज मृदंग नीलकंठ शिव गंगाधर हर नंदी वाहन व्याघ्रांबर हर मुंड माल भस्म अंग उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धा उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धा उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धा. जय शिव शंकर गिड़गिड़ात गिड़गिड़ात गणपति लंबोदर मुख मंगल भजत कात हर 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 ताई ताई शरणांग ननकत मृदंग बाजे ते ते नाच ते ते बम बम हर हर शिव हर चंद्र बदन धक धक शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था. धन्यवाद.
राम कृष्ण हरी 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 राजा राम राम कृष्ण हरी 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 मृदंग वाजे तिरकिट धा तिरकिट धा तिरकिट मृदंग वाजे तिरकिट धा तिरकिट धा तिरकिट वाजे धीना धी दीना दीना धी दीना दीना धी दीना दीना धी दीना दीना त्रकधिंक धी दीना दीना त्रकधी दीना धी दीना दीना त्रकधिंक धी दीना दीना त्रकधी दीना धी दीना राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम कृष्ण हरी 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 सा राम कृष्ण हरी सावळे राम लेवल बेटीचा आवाज जरा कमीच ठेवा. हरी हरी गोवर्धनगिरी नारी मुरारी हरी हरी गोवर्धनगिरी नारी मुरारी
राम कृष्ण हरी